Hello student, we are learning our fourth lesson, that is environmental balance, and from that in the previous two videos we learn about what is mean by biodiversity, that is variety occur in or variety we observe in the living things. जी आपण variety observe करतो living things मध्ये त्याला आपण biodiversity म्हणतो. Then this biodiversity is observed in our environment. Then what are the different parts of environment, that is plant, animal, soil, water, sunlight, etc. And study of environment is done by which branch? Environmental science. After that we are learning a most important concept, that is food chain, that is how the animals or plant as well as other living and non-living things depends on each other for the food, and this chain is made in the requirement of a food. बघा फूड साठी एकमेकांवरती कसे डिपेंड आहेत आणि ह्याला टुगेदर आपण काय कॉल करतो? फूड चेन. देन बिकॉज ऑफ दिस मोस्ट लार्ज फूड चेन we get a food web, and plant is a basic food for all these food chains. हे सर्व फूड चेन कशावरती डिपेंड आहेत? प्लांट वरती, because plant produce their own food. Therefore, because of this all food chain, food web, plants present in environment, our environment get balanced. This is our main concept regarding our lesson 4, that is our lesson name is environmental balance. तेच आपण बघूया कसं एन्व्हायरमेंट बॅलन्स करतो स्वतःला. सो देर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट. मी ऑलरेडी नो की एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या खूप साऱ्या फूड चेन्स प्रेझेंट आहेत. बिकॉज ऑफ दिस फूड चेन्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट द फूड इट नीड्स अँड देअर फॉर कंटिन्यूज टू लिव्ह. काय करतंय? ह्या फूड चेनमुळे काय होतंय? प्रत्येक ॲनिमलला त्याला हवं असणारं फूड मिळतंय. बघा जसं डिअर, ग्रास ऑफर, रॅबिट यांना प्लांट हे फूड हवंय, ते त्यांना प्लांट हे फूड मिळतंय. कोणामुळे? सनमुळे मिळतंय. सनच्या मदतीने प्लांट्स ग्रो होत आहेत. त्यामुळे ग्रास ऑफर, डिअर, रॅबिट लाईक ॲनिमल्स कॅन गेट देअर फूड लाईक अ प्लांट, ग्रास. देन बिकॉज ऑफ दिस ग्रास, deer and rabbit, other animals get their food, like bird get food as a grasshopper, then tiger get food as a deer, and snake get food as a rabbit. So in this way they are getting, each animal or each plant get a food, each animal from the environment get their own food because of this food chain. Then there are some microorganisms living in the soil, help the process of decomposition of plant residue, dead animals and excreta. मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. असे सूक्ष्मजीव म्हणजे जे आपण छोट्या डोळ्यांनी बघू शकत नाही, अशा ह्यांना काय बोलतो आपण? अशा अॅनिमल्सला, अशा ऑर्गॅनिझमला काय बोलतो आपण? मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड दे आर प्रेझेंट इन द सॉइल. असे छोटे छोटे सूक्ष्मजीव किंवा छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपण इझिली डोळ्याने बघू शकत नाही, बट दे आर व्हेरी हेल्पफुल इन अवर नेचर. ते कुठे प्रेझेंट असतात? इन द सॉइल. थँक्यू. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे छोटे छोटे जीव आपल्या मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये प्रेझेंट असतात. ऑल दिस लिव्हिंग थिंग्स इन द सॉइल हेल्प द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ द प्लांट रेसिड्यू, डेड एनिमल, एक्सक्रिटिया एक्सेट्रा. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे छोटे छोटे सूक्ष्म जीव आहेत, ते कशासाठी हेल्प करतात? दे आर हेल्प इन द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू. प्लांट रेसिड्यू म्हणजे झाडांचे काही अवशेष आपण जमिनीमध्ये असतात, त्यांना डिकम्पोज करण्यासाठी, डिकम्पोज म्हणजे त्यांचं विघटन करण्यासाठी किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या जमिनीमध्ये त्यांच्यापासून खत तयार केलं जातं. बघा आपण प्लांटचा काही कुजलेला पाला पाचोळा वगैरे आपण जे भाग टाकून देत असतो, त्या भागांपासून काय तयार होते? खत तयार होते. आणि हे खत तयार करण्याचं काम कोण करतं? ऑल दीज आर मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट इन द सॉइल. ऑल्सो दे आर हेल्पिंग फॉर द डिकम्पोजिशन ऑफ ॲनिमल्स. जे आपण मेलेले प्राणी असतात त्यांचं विघटन करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून सुद्धा खत तयार केलं जातं. त्या गोष्टीसाठी
काय करतं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर हेल्पिंग इन द विच प्रोसेस, इन द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू, dead animals, excreta, etc. As a result, substances that help the growth of plants are formed and get added to the soil. आणि ह्या डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये काय तयार होतं, जसं मी आता म्हणाले, खत तयार होतं, एक नैसर्गिकरित्या खत तयार होतं, आणि दिस हेल्प फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. आणि असे घटक ह्या डिकम्पोजिशन प्रोसेसमुळे, मायक्रो ऑर्गॅनिझममुळे मातीमध्ये तयार होत असतात. आणि ते घटक कशासाठी हेल्प करतात, किंवा ते सबस्टन्स आर हेल्पिंग फॉर द ग्रोथ ऑफ अ प्लांट अँड दे गेट ऍडेड इन टू द सॉइल अँड प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. बघा काय होतं, मेलेले प्राणी किंवा झाडांचा कुजलेला भाग, राहिलेला भाग आपण काय करतो, पुन्हा जमिनीमध्ये तसाच टाकतो. मग ह्या जमिनीमध्ये त्यांचं विघटन किंवा मातीमध्ये मिसळण्याचं काम किंवा त्यांचं नष्ट करण्याचं काम कोण करतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ते त्यांना डिकम्पोज करतात. आणि बिकॉज ऑफ दिस डिकम्पोजिशन देर आर डिफरंट थिंग्स विच आर व्हेरी हेल्पफुल फॉर द ग्रोथ ऑफ अ प्लांट आर फॉर्म. अशा अनेक गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारची खतं तयार होतात नैसर्गिकरित्या, आणि जे काय हेल्प करतात कशासाठी, फॉर द ग्रोथ ऑफ अ प्लांट. So, thus plants use these substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds this substance to the soil once again. काय होतं बघा, thus plants use substances in the soil फॉर देअर ग्रोथ. काय करतात, हे जे मातीमध्ये तयार झालेले घटक आहेत, जे त्यांच्या ग्रोथसाठी हेल्पफुल आहेत, ते काय करतात, ते यूज करतात, सॉइल कडून घेतात. वेन प्लांट्स अँड अॅनिमल्स डाय, जसजसे पाने, झाडे किंवा अॅनिमल्स मरतात, डाय होतात, ऍट अ टाइम द डिकम्पोजिशन ऑफ देअर रिमेन्स ऍड दिस सबस्टन्सेस इन द सॉइल अगेन. पुन्हा काय होतात, झाडे ग्रोथ करण्यासाठी त्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे तयार झालेलं घटक यूज करतात. त्याच्यापासून प्लांटची ग्रोथ होते. प्लांट ग्रोथ झाल्यानंतर आफ्टर द सम टाइम दे गेट डाय. त्यानंतर पुन्हा अॅनिमल आणि प्लांट डाय होतात. डाय झाल्यानंतर पुन्हा सेम प्रोसिजर, डिकम्पोजिशन, देन अदर हेल्पफुल थिंग्स और substances form in the soil again, and this is an important cycle in the environment. आणि ही सायकल काय होत असते, रिपीट होत असते, की झाडे, plants, then animals get die, then after that decomposition of a animal and plant take place with the help of this microorganism. Then because of this decomposition काय होतं, there are helpful substances are formed in the soil which are very helpful for the growth of a plant, and this process repeat again and again. So this is an important cycle of our environment. Also in our previous lesson we already learned, that is about the water cycle. What is the water cycle? All living things get a continuous supply of water because of the water cycle. बघा या वॉटर सायकल मुळे काय होतं, लिव्हिंग थिंग्सला कंटिन्युअस वॉटर मिळत असतं. व्हॉट इज अ वॉटर सायकल? ड्यू टू द सन दिस वॉटर वेपर्स आर फॉर्म, and water vapors are go in the upward direction and they get cool because of the cool air and form these clouds, and after the cloud forms the rain. So this is a water cycle repeated continuously throughout the year, and this is very also important part of our environment, water cycle. Then living things use oxygen from the air for the breathing and give out carbon dioxide gas. आपल्याला माहिती आहे लिव्हिंग थिंग्स, जसं आपण सुद्धा काय करतो, ऑक्सिजन फ्रॉम द एअर, ऑक्सिजन आपण घेतो फॉर द ब्रिदिंग. श्वास घेताना आपण काय करतो, इनहेल करताना ऑक्सिजन इनटेक करतो, आणि आउटसाइडला कोणता गॅस बाहेर टाकतो, तर कार्बन डायऑक्साइड. बट वी नो द कार्बन डायऑक्साइड इज यूज बाय द प्लांट्स टू मेक देअर फूड. बघा लिव्हिंग थिंग्स काय करतात, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनचा यूज करतात, आणि इन रिटर्न इन द ब्रिदिंग प्रोसेस विच गॅस इज रिलीज,
we are releasing carbon dioxide. But this carbon dioxide is useful for what? Carbon dioxide gas is useful for what? Plants. And plants make their food with the help of this carbon dioxide. And oxygen is given out in this process. आणि काय करतात ते? आपण काय करतो? ऑक्सिजन इनटेक करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. पण प्लांट्स काय करतात? कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे इनटेक करतात, फूड तयार करतात आणि ऑक्सिजन रिटर्न मध्ये बाहेर टाकतात. आणि तोच ऑक्सिजन आपण काय करतो? इनटेक करतो. दिस इज अगेन अ सायकल प्रेझेंट इन अवर नेचर, दॅट इज गिव्ह अँड टेक ऑफ ऑक्सिजन. गिव्ह अँड टेक होते बघा. वी ऑलरेडी लर्न दॅट इज गिव्ह अँड टेक प्रोसेस इज डन इन अवर एन्व्हायरमेंट. हाऊ दिस गिव्ह अँड टेक? काय करतो बघा आपण? ऑक्सिजन ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन अवर एन्व्हायरमेंट एअर, वी आर टेकिंग इट. काय करतो? ऑक्सिजन हवेमध्ये जो प्रेझेंट आहे तो आपण टेक करत असतो आणि इन दॅट रिटर्न वी आर गिव्हिंग व्हॉट? कार्बन डायऑक्साईड. अँड दिस कार्बन डायऑक्साईड गिव्हन बाय प्लांट टू मेक देअर फूड and they are in return gives us what? Oxygen. And this oxygen we are using for our breathing. So this is again a repeated cycle present in our environment, and there are several other cycles present in our nature, and thus there is an interaction among the living things and between living and नॉन लिव्हिंग थिंग्स इन अवर नेचर. आणि अशा प्रकारे काय होतं? बॅलन्स केलं जातं एन्व्हायरमेंट लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये. द इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली. बघा, हे इंटरॅक्शन कंटिन्युअसली ग्रो होत असतं. अँड दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन इन द एन्व्हायरमेंट. अशा प्रकारे काय केलं जातं? फूड चेन मेंटेन केली जाते. देन बिकॉज ऑफ दिस व्हेरियस सायकल प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट गो अनइंटरप्टेड, एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट मेंटेन. आणि ह्या सर्व सायकल्स आहेत फूड चेन आहेत. Because of this food chain, then there are different cycles, that is microorganism, decomposition of plants, animals. Again we are getting a important part which is helpful for plant growth. Then this process again get repeated in our environment. Then next cycle is present, that is water cycle, which is very helpful for living. We are getting water. This is a non-living thing and very useful for our living things, also for plants, animals. This is a cycle repeated in our environment continuously without any interruption, without any break. Then this give and take of carbon dioxide and oxygen. We are giving oxygen, which is very helpful for plants, and plants gives us oxygen, which is very helpful for us. So these cycles are repeated continuously in our environment without any interruption, without any break. And this is how our environment get balance. अशा प्रकारे काय होतं? आपला हा एन्व्हायरमेंट बॅलन्स होतो. प्रत्येकाला जी गोष्ट हवी आहे ती त्या ॲनिमलला, प्लांटला या एन्व्हायरमेंटल बॅलन्समुळे, फूड चेनमुळे, दिस ऑल द लिव्हिंग सायकल्स प्रेझेंट इन अवर नेचर, these things very helpful to maintain the environmental balance. So what we have to remember of living things. जर ह्या अर्थ वरती लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट राहायला पाहिजे असेल, जिवंत राहायला पाहिजे असतील, इट इज इम्पॉर्टंट दॅट एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन. तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स राहणं गरजेचं आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात पर्यावरणाचे संतुलन, बॅलन्स मेंटेन राहणं गरजेचं आहे. इफ दिस बॅलन्स गेट ब्रेक, the living things get break on this environment. So in this way we have to maintain our balance without any break of this environment. Thank you.